जय भीम, नमो बुद्धाय। आपला बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ज्या ग्रंथाचं वाचन चालू आहे त्याच्यामधील आपला 4था खंड चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत की बौद्धांचे जीवन मार्ग। तसं जर पाहिलं तर कुशल कर्म करणं, अकुशल कर्म न करणं, पाप कर्म न करणं हाच बुद्धांचा जीवन मार्ग आहे। माणूस जर असेल तो कुशल कर्म जर करत असेल तर त्याने ते वारंवार तेच करत राहावे, म्हणजे कुशल कर्म जर करत राहिलं तर तेच कुशल कर्म आपल्या हातून होत राहतील। कुशल कर्म म्हणजे चांगले कर्म, चांगलं करणं, चांगले कर्म करणं आणि आपलं जे चित्त आहे तर त्याला कुशल कर्म करण्याची प्रेरणा मिळेल आणि आपल्या हातून कुशल कर्म होतील। असं कधीही म्हणू नये की थोड्याशा कुशल कर्माने काय होतं, कारण थेंबे थेंबे तळे साचतं। तसंच थोडं थोडं कुशल कर्म करताना त्याचा संचय होत जातो आणि ते आपल्यासाठी एक चांगली योग्य अशी गोष्ट आहे। जे कर्म केल्याने माणसाला पश्चाताप होणार नाही किंवा ज्या कर्माचं जे फळ असतं ते सुखकर असतं, प्रसन्न असतं, योग्य असतं, तेच कर्म माणसाने करावं। त्या कर्मामुळे माणसाला मनस्ताप होणार नाही किंवा त्याचं फळ मिळाल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटतं, असंच काम किंवा असंच कार्य माणसाने केलं पाहिजे, त्यालाच कुशल कर्म म्हणतात। आणि जोपर्यंत हे कुशल कर्म आहे ते परिपक्व होत नाही तोपर्यंत त्याचं फळ हे आपल्यापर्यंत येत नसतं। आणि मात्र जेव्हा कुशल कर्म हे परिपक्व होतं तेव्हा त्याचे चांगले दिवस आपल्याला दिसायला लागतात। शिलाचा सुगंध जो असतो तर तो चंदन, धूप किंवा एखाद्या अत्तरापेक्षाही खूप चांगला असतो। आणि अकुशल कर्माचं सुद्धा तसंच आहे, त्याचंही थेंबे थेंबे तळे साचत असतात। अकुशल कर्म आपण करत राहतो आणि एक दिवस ते परिपक्व होतं आणि त्या अकुशल कर्माचं जे फळ असतं तर ते मनस्ताप असतो, दुःख असतं। आणि जर कोणी एखादा माणूस जर आहे तर तो दुःखी मनाने काही बोलला अथवा कर्म केलं तर त्याचं दुःख जे आहे तर तेच त्याच्या पाठोपाठ येतात। आणि जशी आपण गाडी ओढतो तर त्या बैलाच्या पाठोपाठच त्या गाडीची चाके येतात, त्याच पद्धतीने कुशल कर्म आणि अकुशल कर्म हे त्याच्या पाठोपाठच येत असतात। पाप कर्म सुद्धा करू नका। पाप कर्म म्हणजे एखादी खोटी कल्पना आपण आपल्या उराशी बाळगायची नसते आणि श्रेष्ठत्वाप्रती आपण थोडी घाई केली पाहिजे, कारण दृष्ट विचार जे आहे तर ते आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि आपण जर कुशल कर्म जर केलं नाही, त्याला जर आपण जर वेळ जर दवडला तर हे जे पाप कर्म असतात तर ते आपल्यामध्ये संचार होतो त्यांचा आणि आपण पापामध्ये रममान होऊ शकतो। जे कर्म केल्याने पश्चाताप होतो असे कर्म करू नका। ज्या कर्माची फळे ही प्राप्त करताना आपल्याला अश्रू ढाळावे लागतात असे तुम्ही कधीही कुठलेही कर्म करू नका। आणि जोपर्यंत पाप कर्माची फळे ही परिपक्व होत नाही तोपर्यंत आपल्याला ते खूप सुखदायक वाटतात, परंतु एकदा का त्याचे फळ जर मिळायला जर सुरुवात झाली तर मग माणूस दुःखी कष्टी होतो। कितीही दूर बघितलं तर दुःखच त्याच्या वाट्याला येतात। पाप कर्माला कुणी कमी लेखायचं नाही, असं म्हणायचं नाही की कुणी माझ्या वाट्याला पाप कर्म येणार नाही। ते बरोबर गाडीच्या चाकाचं जसं उदाहरण दिलं तसं तेही आपल्या पाठोपाठच येत असतं। म्हणून जर एखाद्याने जर पाप कर्म केलेच असेल तर त्याने ते पुन्हा कधी करू नये, कारण पाप कर्माचा संचय जो आहे तर तो दुःखदायी आहे। कुशल कर्माच्या मार्गाचे अनुसरण करावे, पाप कर्माचे किंवा पापाच्या मार्गाचे अनुसरण करू नये। कुशल कर्म करणारा ही लोकांमध्ये धन्यता पावतो, त्याला परम सुख पावतं। कामुकता जी असते ते दुःखाचं निमित्त असतं, कामुकता हे भयाचं पण निमित्त असतं। जो काम वासनेपासून विरत होतो तो दुःखापासूनही मुक्त होतो, भयापासूनही मुक्त होतो। आणि क्षुधा जी आहे तर हे सगळ्यात एक मोठा दुर्धर रोगच आहे। संसार, संसारी अस्तित्व हे सर्वात मोठं दुःख आहे। हे सत्य ज्यांनी जाणलं, या यथार्थाने ज्याला आकलन झालं त्याच्याकरिता निर्वाण म्हणजे हे परमसुख होईल। स्वतः केलेलं जे पाप आहे तर ज्या प्रकारे हिरकणी जी आहे ते मौल्यवान रत्नाचे चूर्ण करू शकते, कारण हिरकणीला माहीत नसतं की माझ्याकडे काय आहे, त्याप्रमाणे पाप कर्म जे आहे तर ते आपल्या विनाशाला कारणच ठरत असते। ज्याच्या अंगी दृष्टपणा असतो तर तो दुष्चरित्र असतो, त्याचे शत्रू इच्छितात की याचा विनाश हो आणि ते तसंच होत असतं। ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाच्या पतनांचे कारक ठरते, म्हणजे एखाद्या झाडाला जर एखाद्या वेलीने जर वेढा मारला तर ते झाडाला मारण्याचं कारण ती वेली ठरत असते। त्याच प्रकारे आपण पाप कर्म करून आपलं स्वतःचं जे आहे तर ते हानी करत असतो आणि दुष्कृत्य जे आहे तर ते करणे सहज शक्य असते, परंतु चांगले काम करणे किंवा कुशल कार्य करणे हे नेहमीच कठीणच वाटत असते।
आपण आता कुशल अकुशल कर्म आणि पाप कर्म जसं बघितलं, तसेच लोभ आणि तृष्णा यांचं सुद्धा आपण वशीभूत व्हायला नाही पाहिजे, कारण हाच बौद्ध जीवनाचा मार्ग आहे. जसं काय एखाद्या वेळेस जर धनाची वर्षा झाली, म्हणजे खूप पैशांचा पाऊस पडला, तरी सुद्धा एखाद्याची कामना जी आहे ती पूर्ण होत नाही. परंतु सुज्ञ माणूस जाणतो की कामनांची तृप्ती शक्य नाही. त्यांच्या दृष्टीने प्रयासही क्लेशदायक आणि दुःखदायीच असतात. आणि जो या काम भोगातही आनंद मानत नाही, तो तृष्णेच्या क्षयातच आनंद मानतो, तो सम्यक संबुद्धाचा श्रावक होय. आणि लोभामध्ये दुःख आहे, भय आहे, आणि जो लोभमुक्त आहे त्याला कधीच कुठलंही दुःख आणि भयाची चिंता नसते. जो काम भोगाच्या स्वाधीन असतो, जीवनाचा यथार्थ तो विसरलेला असतो, तो कामभोगातच प्रसन्न असतो, तो ध्यान धारणेमध्ये मग्न असणाऱ्यांचा सुद्धा द्वेष करू लागतो. माणसाने कोणत्याही वस्तूविषयी आसक्ती बाळगायची नाही. अशा वस्तूंच्या जाण्याचे दुःख होते. ज्यांना कशाचीही आसक्ती नाही, ज्यांना कशाची तृष्णा नाही, ते बंधमुक्त असतात. आणि कामभोगामध्ये फक्त दुःख उत्पन्न होतं आणि भय उत्पन्न होतं. जो त्याच्यापासून विरत आहे त्याला दुःखाची किंवा भयाची कुठलीही चिंता नसते. तृष्णेमधूनही दुःख उत्पन्न होतं आणि भय उत्पन्न होतं. म्हणून तृष्णाही आपण केली नाही पाहिजे. त्यामुळे कुठलीही दुःख किंवा भयाची आपल्याला चिंता नसते. जो शीलवान आहे, प्रज्ञावान आहे, जो न्यायी आहे, जो सत्यवचनी आहे, जो आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहे, अशा व्यक्तींवर लोक प्रेम करतात. जसं काय एखादा माणूस जर लांबचा प्रवास करून जर परत आला, तर त्याचे जे नातेवाईक असतात ते किंवा त्याचे घरचे लोक असतात ते त्याचं स्वागत करतात. त्याचप्रमाणे कुशल कर्म करणाऱ्यांचे गुणकर्म तो या जगातून गेल्यावर सुद्धा लोक त्याचे स्वागत करतात, त्याचा सत्कार करतात, त्याला स्मरणात ठेवतात. त्याच पद्धतीने कोणाला क्लेश देऊ नका. क्लेश म्हणजे दुःख देऊ नका किंवा त्रास देऊ नका किंवा कोणाचाही द्वेष करू नका. हा सुद्धा बौद्धांचा जीवन मार्ग आहे. ज्या पद्धतीने एखादा उत्तम पद्धतीचा अश्व असतो, तर तो आपल्याला चाबूक मारण्याची संधी देत नाही, त्याचं वर्तन जे असतं ते योग्य असतं. त्याच पद्धतीने लोकांनी आपली निंदा करण्याची संधी देत नाही असा माणूस आता आहे का? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्याचा शोध, विद्या आणि आचरणाची श्रेष्ठता आणि स्मृती यांच्या योगाने त्या महान दुःखाचा अंत करा. क्षमा परम तपश्चर्या आहे, निर्वाण परम सुख आहे असे बुद्ध मानतो. दुसऱ्याला आहत करणारा प्रवर्जित नाही, दुसऱ्याला पीडा देणारा श्रमण नाही, मिथ्या वचन न बोलणे, मिथ्या म्हणजे खोटे वचन न बोलणे, कोणालाही आहत न करणे म्हणजे कोणालाही दुःख न देणे किंवा घायाळ न करणे, त्रास न देणे, कोणालाही कष्ट न देणे, विनयपूर्वक संयत जीवन जगणे हीच बुद्धांची देशना आहे. जीवहिंसा करू नका, जीवहिंसेचे निमित्त तुम्ही होऊ नका. आपल्यासाठी सुखाची कामना करणाऱ्या मनुष्य मात्रांना कष्ट देत नाही, त्यांचा वध करीत नाही, तोच सुख प्राप्त करतो. जर भग्न घंटेप्रमाणे निशब्द झालात तर तुम्हाला निर्वाण प्राप्त होईल. मग क्रोधाशी तुमचा काही संबंधच राहणार नाही. आणि जो निष्पाप निर्दोष माणसाला जो क्लेश देतो, कष्ट देतो, त्याच्या देखील वाट्याला क्लेशच उपभोगायला येतात, कष्टच येतात. क्षमा जे आहे तर त्याचं वस्त्र जो परिधान करतो, क्षमारूपी वस्त्र जो परिधान करतो, तो शांत आहे, दांत आहे, स्थिरचित्त आहे, ब्रह्मचारी आहे, संयत सदाचरणी आहे. जो छिद्रास्नेही आहे तोच खरा श्रमण, तोच खरा भिक्खू आहे. आणि जसा श्रेष्ठ जातीचा अश्व चापकाचा फटका लागू नये म्हणून दक्षता घेतो, त्याचप्रमाणे त्याला कोणताही दोष लागू नये म्हणून लोक लाजेस्तव संपूर्ण संयत आचरण करणारा असा कोणी आहे काय? जर कोणी निरुपद्रवी, शुद्धाचरणी, निष्पाप माणसाला क्लेश देत असेल, कष्ट देत असेल, तर अशा माणसाला दुःख ओढावतेच. त्याचप्रमाणे वाऱ्यावर धूळ फेकणाऱ्याच्या अंगावर धूळ ही परत येतच असते, त्याप्रमाणे या माणसाच्या वाट्याला सुद्धा दुःखच येतात. तसेच क्रोध करू नका किंवा वैरभाव ठेवू नका मनामध्ये, वैर्याची भावना ठेवू नका, वैर्यालाही प्रेमाने जिंका. हा सुद्धा बुद्ध धम्माचा किंवा बौद्धांचा जीवन मार्ग आहे. क्रोधाग्नी शांत हा झालाच पाहिजे. एखाद्याच्या मनात असे विचार येत असतील की तो माझ्याशी अपशब्द बोलला किंवा तो माझ्याशी वाईट वागला, तर ही क्रोधाची भावना जी आहे ती कधीही शांत पावणार नाही. आणि ज्याच्या मनात असे विचारच येणार नाही तर त्याची जी क्रोधाची भावना आहे तर ती शांत पावलेली आहे. वैर जे असतं तर वैरी वैर्याची हानी करतात.
द्वेष हा द्वेषाला जन्म देतो, परंतु शेवट याचा काय होतो तर याचा शेवट आपली सुद्धा हानीच होत असते. आणि म्हणून माणसाने क्रोधाला प्रेमाने जिंकायचं असतं, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकायचं असतं, लोभाला उदारतेने जिंकायचं असतं आणि असत्याला सत्याने जिंकायचं असतं. सत्य वचन बोलावे, क्रोध करू नये. आणि कुणी जर मागितलं तर आपल्याला पूर्ण जरी देता आलं नाही तर आपल्याकडचं थोडं तरी त्याला द्यावं. माणसाने क्रोधही त्यागायला पाहिजे. त्यानंतर माणसामध्ये जो अभिमान आहे त्याचा सुद्धा त्याने त्याग करायला पाहिजे. आणि अशा माणसाला कुठलाही दुःख होत नाही, कुठलाही त्रास होत नाही, कोणतेही कष्ट होत नाही. जसा एखादा सारथी जो असतो तर तो आपल्या घोड्याला कंट्रोलमध्ये करतो, त्या पद्धतीने आपल्या रागाला सुद्धा आपल्याला नियंत्रित करता आलं पाहिजे. तोच खरा माणूस आपल्या जीवन रथाचा सारथी होऊ शकतो. आणि बाकीचे काय नुसते लगामच धरणारे असतात. विजय झाला तर तिथे वैरभाव तयार होतो, म्हणजे एखादा जर विजय झाला तर दुसऱ्याच्या मनामध्ये वैरभाव तयार होतो. म्हणूनच विजयाची पराजयाची जी भावना आहे याची चिंता त्यागून माणूस नक्कीच सुखी होऊ शकतो. म्हणूनच कामतृष्णेसारखी अग्नी नाही, द्वेषासमान दुर्भाग्य नाही, उपादान स्कंदासारखे दुःख नाही आणि निर्वाणासारखे सुख नाही. आणि म्हणून द्वेष, आपण किती द्वेष केला तर तो मनामध्ये द्वेषच येत राहणार आहे, क्रोधच येत राहणार आहे. म्हणून द्वेषाच्या भावनेने कधीही द्वेषाची भावना संपत नाही, त्याला आपल्याला प्रेमाने जिंकावं लागेल. माणसाची चित्त माणसाला घडवत असते. माणसाचं चित्त जसं असतं तसं माणूस घडत असतो. म्हणजे आपण जर एखादं अकुशल कर्म केलं तर दुःख हे आपल्या पाठोपाठ येत असतात एखाद्या गाडीच्या चाकाप्रमाणे. आणि जर आपण जर कुशल कर्म केलं तर सुखही आपल्या पाठीमागे येत असतात गाडीच्या चाकाप्रमाणे. माणूस जर शुद्ध चित्ताने जर बोलत असेल तर जे सुख आहे ते त्याच्या एखाद्या सावलीप्रमाणे त्याचा पाठीमागे येत असतं. आणि चित्त जे आहे तर ते चंचल असतं, अस्थिर असतं. चित्त नियंत्रित करणे म्हणजे महाकठीण कर्म आहे. आणि सुज्ञ माणूस जो असतो तर तो चित्ताला चांगल्या मार्गावरती आणत असतो. जसा एखादा बाण बनवणारा असतो तर त्या बाणाला सरळ करत असतो, त्या पद्धतीने सुज्ञ माणूस चित्ताला सरळ मार्गावरती आणत असतो. आणि एखाद्या जलामध्ये जर मासा असतो तो जर बाहेर आला तर तो जसा तडफडत असतो त्याच पद्धतीने माराच्या पाशातून सुटण्यासाठी चित्त सुद्धा तडफडत असते. चित्त हे नेहमीच सुखोपभोगासाठी व्यग्र असते. असे चंचल चित्त नियंत्रित करणे कठीण आहे. अशा चित्ताचं दमन करणेही श्रेयकर आहे. चित्त नियंत्रित असेल तर ते सुखदायी ठरते. आपण स्वतःला एखाद्या दिव्या समान बनवा, कठोर परिश्रम करा. जे चित्तामध्ये जे मल असेल त्याचा जेव्हा नाश होईल तेव्हा तुम्ही दोषमुक्त व्हाल आणि मग जे चैनितासाठी असलेल्या दिव्य भूमीला तुम्ही प्राप्त व्हाल. ज्याप्रमाणे एखादा सुवर्णकार असतो तर तो एखादं रूप असतं तर त्याचा जो हीनपणा असतो तो थोडा थोडा करून घालवत असतो, त्याला पॉलिश देतो, हळूहळू त्याला लकाकी येत जाते. त्याच पद्धतीने माणसाने सुद्धा आपलं जे चित्त आहे त्याच्यामध्ये जर कुठला मळ असेल तर तो घालवायचा असतो. जसं काही लोखंड, तर लोखंडाला जो गंज लागतो तो लोखंडाचा नाश करतो. त्याच पद्धतीने जर माणसाच्या मनामध्ये जर पाप असेल तर ते माणसाचा नाश करत असते. आणि मग बुद्ध म्हणतात की अविद्येचा कलंक हा वाईट आहे, तेव्हा हे भिक्खूंनो हा कलंक दूर करा आणि निष्कलंक व्हा. जो माणूस कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापतखोर आहे, दुसऱ्याला अपमान करणारा आहे, दुस्साहसी आहे, दुःख आहे, त्याकरिता जीवन हे सुकर आहे. परंतु जो माणूस विनम्र आहे, सदैव पवित्र्याच्या शोधात आहे, विरक्त आहे, शांत आहे, निष्कलंक आहे, बुद्धिमान आहे, त्याचे जीवन मात्र कठीण आहे. जीवहिंसा करणारा, असत्य कथन करणारा, दुसऱ्यांचं हिरावून घेणारा, परस्त्री गमन करणारा, सुरामेरय पान करणारा, तो याच संसारी याच जन्मी स्वतःचे थडगे बांधतो, स्वतःचे मरण तो ओढावून घेत असतो. तेव्हा हे माणसा, हे तू जाणून घे की जे अनियंत्रित आहे ते दुःखी आहे. पाप कर्म आणि लोभ यापासून तुझ्या वाट्याला दीर्घकालीन दुःखच येईल आणि त्यासाठी तू सावधान असले पाहिजे. आणि या जगामध्ये आपल्या श्रद्धेप्रमाणे आणि आपल्या वासनेप्रमाणे जे आपल्याला प्राप्त होते त्याच्यातच त्याने शांत राहिलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याला जर जल अन्न जर भेटत असेल आणि त्याच्याबद्दल जर ईर्ष्या बाळगली तर त्याने काय होणार आहे, ते आपल्याला तर भेटणारच नाही. उलट आपल्या मनाची जी शांती आहे तर ती विचलित होते. आणि ज्यांनी ही भावना मुळापासून खणून काढलेली आहे, ज्यांनी मुळापासून उच्छेद या गोष्टीचा केलेला आहे,
तर त्यांच्या वाट्याला नेहमीच शांती आलेली आहे. दुसऱ्याचे दोष जे आहे तर ते माणसाला पटकन सापडतात, पण स्वतःतला एकही दोष माणसाला कधीच सापडत नाही, कारण तो नेहमी दुसऱ्याचे दोष हुडकण्यामध्ये किंवा शोधण्यामध्ये व्यस्त असतो. जसा काय एखादा दृष्ट जुगारी असतो, तो कसा एखादा पत्ता लपवून ठेवतो, त्या पद्धतीने तिथे हे वर्णन केलेले आहे. आणि जर माणूस जर दुसऱ्याचे दोष जर नेहमीच जर शोधत राहिला तर तो सतत अपमानित होत असतो आणि त्याच्या वाट्याला काम तृष्णा ही वृद्धिगत होतात आणि त्या विकारांच्या विनाशापासून तो दूर दूर जातो. सर्व पापांपासून सावध राहावे, दूर राहावे, कुशलाची कामना करावी, चित्त शुद्ध करावे, हीच बुद्धांची देशना आहे.